मंगळवेढा तहसील प्रशासनाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। मंगळवेढा शहर युवा सेनेचे अध्यक्ष अरविंद नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून तहसील कार्यालयातील कथित गैरकारभार आणि नागरिकांची होणारी आर्थिक लूट तातडीने थांबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। विशेषतः पुरवठा विभागातील सहाय्यक शिवाजी भोसले यांच्या कथित गैरकारभाराची चौकशी करावी, तसेच पुरवठा विभागातील कामकाजासाठी एजंट आणि खाजगी व्यक्तीमार्फत नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। शासकीय कार्यालयातील कामकाज पारदर्शक पद्धतीने व्हावे, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। दरम्यान या बेमुदत धरणे आंदोलनाकडे मंगळवेढा तहसील प्रशासन आणि प्रांत कार्यालय कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या व महसूल प्रशासनाच्या गैरकारभाराच्या विरोधात आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं मंगळवेढा शहराचे युवा सेनेचे शहराध्यक्ष सन्माननीय अरविंदजी नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली या मंगळवेढ्याच्या प्रांत कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामधील मागण्या अशा आहेत की मौजे बालाजी नगर लमानतांडा येथील महादेव वालू पवार यांनी सातत्याने त्यांचे वडील वारल्यानंतर जी चुकीची वारस नोंद लागलेली आहे की 11 वारसदार कायदेशीर असताना 3 वारसांची नावे वगळून 8च वारसांची नावे लागलेली आहेत। त्या करिता ही चुकीची माहिती देऊन महसूल प्रशासनाची फसवणूक केली, म्हणून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात सरकारी वकिलाचा अभिप्राय घेऊन वास्तविक पाहता अभिप्राय घेण्याची गरज नसताना सुद्धा केवळ इथल्या अधिकाऱ्यांनी झोपेचं सोंग घेतल्यामुळं सरकारी वकिलाचा अभिप्राय घेऊन त्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा तहसील प्रशासनाने दाखल करावा म्हणून त्यांची मागणी आहे। गेल्या 1-2 वर्षापासून हे महादेव पवार पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयापर्यंत हेलपाटे मारत आहेत। यांनी हेलपाटे मारून मारून त्या कार्यालयाचे उंबरे देखील झिजलेले आहेत, परंतु इथल्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही। तर वालू पवारांच्या 11 वारसदार असताना 8च वारसांची नाव लावून महसूल प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या पांडुरंग वालू पवार याच्या विरोधात आणि त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य व्यक्तींच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी त्यांची या ठिकाणी आंदोलनातली प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे महसूल तहसील कार्यालयामध्ये रेकॉर्ड विभागामध्ये शिवाजी भोसले नावाचा जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी किंवा शासनाच्या प्रचलित कायदे आणि नियमातील तरतुदीनुसार कारवाई करावी म्हणून जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश आहेत, प्रांत साहेबांचे आदेश आहेत, तरी देखील इथे तहसीलदार जागे होत नाहीत। त्याचप्रमाणे मंगळवेढ्याच्या तहसीलच्या पुरवठा विभागामध्ये जो अंधाधुंद कारभार चाललेला आहे त्या ठिकाणी नवीन शिधापत्रिका देत असताना किंवा शिधापत्रिका ऑनलाईन करत असताना नागरिकांची प्रचंड प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे। तिथं अक्षरशः नागरिकांची आर्थिक लूट होते। त्या ठिकाणी खाजगी एजंट, खाजगी दलालामार्फत काम चालते आणि ह्याची सगळी कल्पना तहसीलदार मदन जाधव यांना असताना देखील मदन जाधव यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि त्याकरता आज आमच्या या ठिकाणी या शिवसेना युवा सेनाचे अध्यक्ष अरविंद नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। जर महसूल प्रशासनानं किंवा तहसील प्रशासनाच्या संबंधिताच्या गैरकारभाराविरुद्ध जर कारवाई नाही केली तर हे आंदोलन अधिक आम्ही तीव्र आणि व्यापक करू अशा प्रकारचा इशारा मी या ठिकाणी देत आहे। नमस्कार, मी देवदत्त पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष मंगळवेढा।
शरद पवार गट. माझा मुद्दा असा आहे की आपल्या मंगळवेढा तहसील कार्यालयातील मंगळवेढा मंडळ अधिकारी धनंजय इंगोले यांनी एका प्रकरणावर 2 निकाल दिलेले आहेत. म्हणजे वादी आणि प्रतिवादी यांना त्यांच्या बाजूने दिलाय, वादींना त्यांच्या बाजूने, प्रतिवादीला त्यांच्या बाजूने दिलाय. अशी एका प्रकरणावर 2 निकाल दिलेत. मग हे कोणत्या कायद्यामध्ये बसतंय हे बघून त्याच्यावरती त्यांनी चुकीचं काम केल्यामुळं म्हणजे का केलंय ह्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तात्काळ, ही विनंती आहे.